महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 एप्रिल ते 21 एप्रिल रोजी OFA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून क्रिकेटपटूंनी सहभाग दर्शवला। अजय फाउंडेशनचे संस्थापक शंकर शर्मा यांच्या मार्गदर्शनाने तसेच अध्यक्ष संजय राम यांच्या पुढाकाराने या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते। क्रिकेट सामन्यांचे प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि तृतीय पारितोषिक 30,000 असे ठेवण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेत प्रमुख उपस्थिती शहर प्रमुख अरविंद वाळेकर, टेनिस क्रिकेटपटू कृष्णा सातपुते, ॲडव्होकेट संदीप भराडे, राहुल पवार, रोहन बागडे, जनार्दन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते। आज आपण जे 3 दिवसीय क्रिकेट पार पाडली आहे, ही जे पार्टिसिपेंट्स होते त्यांच्यासाठी 3 दिवसाची होती, पण ह्याच्यामागे जी आम्ही तयारी चालू होती 1-2 महिन्यापासून, म्हणजे कसं काय ग्राउंड आम्हाला कसं भेटतंय, कुठली खेळपट्टी, पण प्लेयर कसे आहेत, कारण आता हे उन्हाचं वातावरण होतं, आम्हाला म्हणजे एक भीती होती की प्लेयर येतील की नाही येतील। पण मी अजय फाउंडेशनच्या वतीने जेवढे पण प्लेयर्स ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट की जेवढे पण टीम्स ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले त्यांना एक आभार आहे त्यांचा, मी आभार व्यक्त करतो की आम्ही एक जे ॲडव्हर्टाइजमेंट केलेली त्यांचा मान ठेवून त्यांनी पार्टिसिपेट्स केल्या व एक चांगल्या प्रकारे कुठलाही वादविवाद न होता एक चांगलं कार्यक्रम असं क्रिकेटचं पार पाडलं, त्यासाठी मी त्यांचा एक धन्यवाद व्यक्त करतो। खूप आनंद होतोय अंबरनाथमध्ये। मी जसं की माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी पहिले फर्स्ट टाइम मी अंबरनाथमध्ये आलो आणि इथलं क्रिकेट बघून खूपच आनंद वाटला आणि इथले जे प्रेक्षक होते खूपच प्रेक्षकांचा खूपच प्रतिसाद भेटला मला आणि फायनल देखील खूप चांगली झालेली आहे। तर टुर्नामेंट ऑर्गनायझर आहेत अंबरनाथ चषक, या सर्वांचं माझ्यातर्फे हार्दिक स्वागत करतो। युवा क्रिकेटर आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? युवा क्रिकेटर जे आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? युवा क्रिकेटरना मी एकच संदेश देऊ इच्छितो की टेनिस क्रिकेट आता खूप चांगल्या रीतीने पुढे चाललेलं आहे आणि आता येणारे जे यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेली आहे। जसं की आता IPL आता सुरू झालेलं आहे, IPL थोडक्यात IPL म्हणू शकतो त्याला, तसं इंडियन स्टेट क्रिकेट लीग आहे। तर आता सीझन 1 मध्ये 1 करोड पहिलं बक्षीस होतं, तर ती टुर्नामेंट आता सेकंड एडिशन चालू होणार आहे जवळजवळ डिसेंबर या जानेवारीमध्ये। तर माझं एकच सांगणं आहे की टेनिस क्रिकेट तुम्ही आता बघू शकता किती लेवलला पोहोचलेलं आहे। तर मी एकच सांगतो युवा पिढीला की चांगलं क्रिकेट खेळा, फिटनेस ठेवा आणि व्यसनाच्या आहारी जाऊ नका, त्याच्यामुळे तुमचं शरीराची कुठेतरी झीज होऊ शकते। तर मी एकच सांगतो व्यायामकडे चांगलं लक्ष द्या आणि चांगलं खावा। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।